कैलास पिरकड सर्वांना नियम सारखेच असतील. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा नियम या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेला लागू पडला गेला. बरेच काही नियम आहेत. आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथ याच दरम्यान पनवेलचा बुलंद आवाज एक आमचे परम मित्र माननीय सन्माननीय आपल्या आवाजाची ओळख नेहमीच दाखवत असताना पनवेल तालुक्यामध्ये बेकरे गावचे सुपुत्र माननीय सन्माननीय स्वप्नीलजी हवाले यांच्या माध्यमातून बेकरे संघासाठी लाख लाख शुभेच्छा आल्यात. हार्डलक पिंपलोली ब संघ काही नाही सुरुवात आहे. सर्व काही सुरळीत होईल. मेहनत करा, पराकष्ट करा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, सर्व काही सुरळीत होईल. आणि पुनर्शा स्वप्नीलजी हवाले या साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने आयोजकांच्या वतीने कॉम्बॉक्सच्या वतीने मी आभार मानतो. या स्पर्धेला शुभेच्छा दिल्याबद्दल आणि लाख लाख शुभेच्छा दिल्या गेल्यात. या ठिकाणी मात्र या बेकरे संघाला सलामीची जोडी कैलास आणि महेंद्र ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी भरपूर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मयूर लेट्स स्टार्ट. पंच एस पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज मयूर. ऑन स्ट्राइक कैलास. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन थोडीशी चुकीची आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर लेग स्टिकला थोडासा मिस करत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल पहिला चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळाला आहे. या खराब चेंडूच्या साहाय्याने धापलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. एकने फटका चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, सोडला जातोय जाईल. इथे मात्र झेल सोडलाय. त्याचं रूपांतर एका सिंगल धावेने होत असताना हा चेंडू इथे मात्र पंच पुनर्श सांगत असताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता महेंद्रचा परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही आहे. चेंडू चांगला होता परंतु लाईन ते खराब होती. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल वाईट चेंडूची सांगता. धावफलकावर धावफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल विचार केला तर एकने पुढे सरकत असताना ऑन बोर्ड 3 धावा या ठिकाणी गोरेगाव संघाच्या. हा चेंडू चांगला आहे, फटका चांगला आहे, फक्त गॅपला भेदून दिलाय आणि येतोय 1 बाउन्स 2 बाउन्स डीप एक्स्ट्रा कव्हर आणि फर्स्ट स्लिपच्या मधनं येतोय हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धाबलकापर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तद्यपि 7 धाबा. त्याला बेकरे संघ आपण उशीर करता लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कडक असं ऊन आपल्याला पाहायला मिळतं. आडव्या बॅटने खेळला गेला, जागा बनवली, टान्स बदलला गेला. त्या ठिकाणी 3-3 शतरक्षक आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला गेला. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि या 2च धावा. या 2 धावेच्या मदतीने आपलं पुढे सरकेल धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तब्बल विचार केला तर ऑनबोर्ड 9 धावा. ही स्पर्धा जी आपल्या चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची आउटसाइड एज लागली होती परंतु एसटी रक्षकाने केली आहे चुका आणि फलंदाज इथे मात्र सेफ असेल महेंद्र. निर्धाव चेंडू हल्ला गेलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागेल कारण P1चं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धापलकावर धावसंख्या स्थिर. 9 धाबा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत.
उलटा चेंडू होता, गॅपमध्ये चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूसाठी या फटक्यासाठी मध्ये शतरक्षक होता आणि एकच धाव असेल. एक धाव येते. एका धावेत आपला पुढे सर्कल 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. P1चं षटक हाताळलं जात आहे. हा फटका आडव्या बॅटमे फुल टॉस चेंडू होता, त्याला लॉप केलं. येईल दीपकच्या कैलाच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. चेंडू पुनरच्या गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. गॅपला भेदला गेलाय. त्या ठिकाणी शतरक्षक 2-2 धावतात. चेंडू मागे शेवटच्या मुमेंटला चेंडू जाईल सीमा पार. हलक्याशा हाताने टॅप केलं. येतोय अजून एक चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपलं वेगाने फ्लाय होईल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 20 धावा धावफलकावर या चौकाराच्या मदतीने. गोलंदाजी मार्कोल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी दिलीप. महेंद्रच्या बॅटमधनं चौकार आपल्याला पाहायला मिळाला. छोटा पॅकेज बडा धमाका. हा चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू या ठिकाणी डीप होत गेला. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू डीप होत गेला. बॅट्समन रिव्ह्यू आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल. बघा रिव्ह्यू आपण लवकरात लवकर घ्यायचा आहे, याची नोंद असू द्या. यस, इट इज अ फेल डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे, कारण चेंडूमध्ये गती वेगळी आपल्याला कमी पाहायला मिळते. त्यामुळे चेंडू असा स्लोली मात्र डीप येत होता. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूनंतर धावफलक स्थिर असतील. धावफलकावर धावसंख्या फक्त आणि फक्त 20 धावा. या ओव्हरची सुरुवात चौकाराने केली होती, परंतु इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल चांगली धावसंख्या बनवावी लागेल. स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना गोरेगाव संघाला आपण पाहू शकाल. या ठिकाणी शतरक्षक आहे. हा फटका चांगला होता. ऑफसाईडचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट करणं खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कॉन्क्रिटीकरणचं हे पिच आपल्याला पाहायला मिळेल. संघला आयोजन आणि नियोजन स्वतः आयोजक आपल्याला पाहायला मिळतील. नाना शेद मॅन फ्रॉम कासगाव छावा या नावाने फेमस असलेले, त्यांचं या स्पर्धेच्या पुनर्शा वतीने स्वतःच्या आयोजना जोरदार अपील केलं जातं. यस, इट इज OUT umpires finger up. First wicket down, big wicket down. Kailas Pinkert back to the ground.
फटका बसलाय, मिस टायमिंग शॉट, बॅटच्या टोईंगला चेंडू लागलाय, चेंडू जज केला जातोय, दोघांमध्ये कॉलिंग नाहीये त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद होता या ठिकाणी मात्र वाचला गेला. अनिलला पहिल्या चेंडूवर मिळाले जीवनदान. याचे झेल करणं खूप गरजेचं आहे, कारण म्हटलं जातं पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, परंतु ह्या ठिकाणी मात्र मिळालाय जीवनदान अनिलला. अनिल पिरकळ, संधी मिळाली, त्या संधीचे सोनं करणं गरजेचं आहे. आरोबा कुंक मग स्लिपल बोल नो चेंडू रोक मध्ये न्हायो. 1+1 पाहिजे एक धाव, म्हणजे 2 धावा अंकित केल्या जातील. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 24. फ्रीडचा चेंडू, हा फटका चांगला आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. दोन ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या ऑन बॉल 25, लॉस ऑफ 1 विकेट. टीम श्री गणेश गोरेगाव स्वतःच्या होम ग्राउंडमध्ये खेळत असताना धावफलकावर धावसंख्या 25 धावा, 12.50च्या सरासरी धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. पुढे सरसक असताना या ठिकाणी याच सरासरीचे जर खेळ केला तर जवळजवळ 64 धावा धावफलकावर लागल्या जातील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजयला आपण पाहू शकाल. चला अंपायर्स थोडं लवकर खेळण्याचा प्रयत्न करा. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू बॅटच्या टोईंगला, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेलाय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव रनआउटची संधी, परंतु या ठिकाणी तिसरी धाव कंप्लीट. लेझी 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 क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे सुकीरच्या माध्यमातून. 28 धावा, होम ग्राउंड आहे, विसरून चालू नका. या गोरेगाव संघाचं लगेच चोरटी धाव, भल्या दिवसा ढवळ्या या ठिकाणी चोऱ्या केल्या जात आहेत धावांच्या. 28 धावा धावफलकावर आहे. फटका चांगला, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग आणि बी स्क्वेअर लेगच्या माध्यमातून पहिला, इथून मात्र अजून एक महेंद्रच्या बॅटमधनं हा चौकार, आणि चौकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 32 धावा. फटका चांगला आहे, उडवलाय चेंडूला, गॅप मध्ये चेंडू आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे, टिपला जाईल झेल. अजून एक विकेट. सलामीची जोडी तंबुशा आश्रयाला लागत असताना महेंद्र बॅक टू द ग्राउंड.
32 या धावसंख्येवर दुसरा आदरा गोरेगाव संघाला आपल्याला पाहायला मिळतो श्री गणेश गोरेगाव. चेंडू हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न होता, संदीपचा सन्मान देण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय अजय, या गोलंदाजाला आपण पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडू त्या ठिकाणी 3 धावा, या ठिकाणी एकही धाव नव्हती, त्या ठिकाणी 3 धावा खर्च केल्या. दुसऱ्या चेंडू चौकार, तिसरा चेंडू विकेट. हा चेंडू चांगला आहे, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू पडल्यानंतर डीप राहिला गेला, अजिबात उसळी नाही या चेंडूवर आणि निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू लगातार निर्धाव, शेवटचा चेंडू शिल्लक. या ओव्हरमधील थोडं फास्टली खेळायचं आहे बेकर संघाला, विनंती आहे, कारण 25 मिनिटाचा तुमच्या या ठिकाणी अवधी आहे आणि त्या 25 मिनिटामध्ये तुम्हाला 5 ओव्हर समाप्त करायच्याच आहेत. रिवर्स अटॅम्प, त्या ठिकाणी शतरक्षक होता दिलीप. तीन ओव्हर समाप्तीनंतर तबलकावर धावसंख्या 11.00च्या सरासरीने करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो आहे 33 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळेल. चला ड्रिंक स्टॉली चला नको आहे, लवकरात लवकर आपण स्टार्ट करा. हा फटका चांगला आहे, आडव्या बॅटने मिडल ऑफ द बॅट चेंडू जसा आला त्याच्या दुप्पट वेगाने संदीपने फेकून दिला आउट ऑफ द स्टेडियम. बघित 6 रन. एकोणचाळीस धावा दाबलकावर या षटकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर. हा चेंडू चांगला आहे, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता. बॅटच्या इनसाइड एजला हा चेंडू लागला होता आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता. मयूर एक चांगला गोलंदाज आहे, P1चं षटक सुद्धा त्याच्या माध्यमातून हाताळलं गेलं होतं. थोडीशी मागणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, परंतु ह्या ठिकाणी यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद, त्रिफळचित संदीप बॅक टू पवेलियन. फटका चांगला आहे, इथून मात्र पुनर्शा बॅटच्या रडार मध्ये चेंडू त्याने चेंडू फेकून दिलाय. अजून एक दमदार फटका आल्या आल्या आपली ओळख दाखवून दिल्या. या ठिकाणी जगदीशने पूर्ण जग हलवला पहिला चेंडूवर. बिगिट 6 रन. हा फटका पाचला, बॅटच्या टो इंडला चेंडू जवळपास जज केला जातोय.
नो मॅन स्लॅड मध्ये चेंडू पडला जातो, शॉट मिळवला, एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट आणि 2च धावा. 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 47. लॉस ऑफ 3 विकेट. टीम श्री गणेश गोरेगाव या संघाच्या ह्या धावा लागत असताना हा फटका पुनर्शा स्वतःच्या पोलोमध्ये चेंडू अडवायचा होता. एक धाव कंप्लीट केली जाते. रनआउटची संधी असेल, चुकीच्या इंडला थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. या 2 धावा कंप्लीट. ओव्हर समाप्तीचा इशारा. या ओव्हर 4 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 49. शेवटचा ओव्हर हाताळला जाईल. 5 ओव्हरचा सामना आहे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला लवकरात लवकर अनंत गावंडाला पुकार आलाय पिंपलोली ब संघाकडनं. काय तर नक्कीच कोचिंग दिली जाईल, कारण एक जुने जाणते अनुभव असलेले खेळाडू आहेत अनंत गावंडा. नेहमीच आपण त्यांना अंपायरच्या भूमिकेत पाहतो अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनमध्ये. गोलंदाजी मार्कर, गोलंदाज विजय. नेक्स्ट मॅच लगेचच रेडी राहायचं आहे. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि पंचांनी नो चेंडू या ठिकाणी घोषित केला. विजयचा फ्री हिट असेल. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र जवळजवळ विचार केला तर सातत्याने आज दुसरा दिवस बाळू गडाळे असतील, नामा असतील, नाना शीद असतील, अशोक एक रील स्टार यांना आपण पाहू शकाल. हा चेंडू पुनर्शा या ठिकाणी वाईट आपण पाहतोय. वाईटच्या स्वरूपात धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 51 धावा. फ्री हिट कंटिन्यू असेल याची नोंद असू द्या. नो, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अजून एकही चेंडू फेकला नाही. या फ्रीचा चेंडू फटका फसला. त्यानंतर क्षेत्ररक्षक आहे, चेंडू मात्र झेल टिपला जाईल का हा प्रश्न होता आणि इथून मात्र अरे त्यात दात येरा पहिलं. काय रे नाकाला लागला का? केस पडलाय, याचाच फायदा होता कॅस वाढवाय. अरे तुम्ही कॅस ना कापता, आमची पोटा ना भरता. त्रेपन्न धावा धावफलकावर. हा फटका फसला. पुनर्शा गॅपमध्ये चेंडू आणि का सुकेर का रे. एकच धाव धावफलकावर पुढे सरकत असताना 54 धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन बोर्ड श्री गणेश गोरेगाव या संघाच्या धावा लागत असताना स्लॉगरचं षटक आहे विजयने. तर सुरुवात खराब केली होती, परंतु आता कुठेतरी चांगली सटीक लाईन नेटवर गोलंदाजच्या आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. अजूनही 3 चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. फर्स्ट इनिंगचे हे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. थोडं फास्टली खेळा भैकरा संघ. चांगली गोलंदाजी स्लॉगरच्या षटकामध्ये पाहायला मिळते. फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला जज केलं जात आहे. चेंडू जज होईल का? शेवटच्या मुवमेंटला झेल टिपला जातोय आणि फलंदाज होईल बाद जगदीश बागठू पवेलियन.
2 चेंडू शिल्लक. धावांवर अंकित तर लागला गेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. हा चेंडू इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. संदीप येतोय. संदीप शेंडेला आपण पाहू शकाल. धावांवर रोख लावली गेल्या. 4 ओव्हरमध्ये 49 धावा दापलकावर लागल्या होत्या. या ओव्हरमध्ये 1 वाईड 1 नो, तरीसुद्धा फक्त आणि फक्त अद्यापपर्यंत 5 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट वर डिलिव्हरी दिस इनिंग. हा चेंडू चांगला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. देवा चालला आहे. चेंडू मागे एक धाव कंप्लीट. धर 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 तू धर. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला या ठिकाणी मात्र फलंदाज होईल बाद. 55 धावा. येणारे चेंडू 30 आणि 56 धावा बनवाव्या लागतील. नेक्स्ट मॅच BCC चिंचवली आणि कासगाव ब दोन्ही संघाचे कर्णधार. टॉससाठी यायचंय. 4 ओव्हरचा सामना असेल. ब संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत लगेचच पोहोचायचा आहे. 4 ओव्हरचा सामना आहे, याची नोंद असू द्या. चला दर्शन 27 रोख मध्ये टॉस साठी यायचं आपण. नाही गणेश नाही, दर्शन पाहिजे आम्हाला. टार्गेट या ठिकाणी 56 आहे. नीड 56 रन फ्रॉम 30 बॉल्स टू विन. पनवेल भैग्रा. चला फलंदाज मैदानात जायचं लगेचच. फलंदाज चला टच करून घ्यायचं ना. इधर 30 चेंडू आणि 56 धावा. नीड फ्रॉम 56 रन from 30 balls to win. Faikre team. माननीय सन्माननीय मोहम्मदजी बुबेरे यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मात्र दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा या ठिकाणी मात्र टॉच करायचा आहे. टॉच केला जातोय त्या ठिकाणी BCC चिंचवली आणि 4 ओव्हरचा सामना आहे नाना सर. येस 4 ओव्हरचा सामना आहे. कोण जिंकलं? कासगाव. BCC चिंचवली संघाने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिला चेंडू हलक्यात आणि टॅप केले जाते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अडवलं जाईल चेंडूला. कैलास होता त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट. तू माय आणि सेफ आहे फलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विजय वागेश्वर वेगरा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल आणि परेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी.
फुलटा चेंडू लॉप केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे टिपला जाईल फलंदाज बाद संदीपकडनं अजिबात चुका नाही या पहिला विकेट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी बाद होत असताना अनिल बॅक टू पवेलियन मास्टर पहिला चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता चांगले धाव एक धाव आली होती दुसऱ्या चेंडूवर माझा स्ट्राईक रोटेट करत असताना पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज बाद झाला गेला हा चेंडू पंचांची दाद मागितली जाते वाईट चेंडूची सांगता अनिल हा गोलंदाज आपण पाहतोय तेज तरार गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच आपल्याला अनुभवायला मिळेल याच विभागातील दोन दादा सिंग BCC चिंचवली विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल श्री गणेश कासगाव ब हा संघ आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल चिंचवली 4 हा संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळ केला जाईल या मॅच मधील विनर संघ फटका चांगला आहे गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला जवळपास क्षेत्राचे कोणी नाहीये परंतु चेंडूला जज केलं जातं एक धाव कंप्लीट तू मय पुनर्ष आणि एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळेल इंडियन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जय वागेश्वर वेकरा हा संघ पनवेल विभागातनं बेलांग करतो आणि दिलीप आणि परेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि कैलास पिरकर कडनं होती या चुका झेल होता ही झेल बहुतेक महाग पडू शकते या गोरेगाव संघाला पिंपळोली ब संघ घरी चाललाय जाता वेळेस आपल्याला एक सूचना आहे शांत आणि व्यवस्थित आणि सावकाश जा मित्रांनो हा चेंडू बॅटच्या टोइनला लागलाय फलंदाज बाद 1 मोर विकेट डाऊन धक्का क्रमांक दुसरा फलंदाज होईल बाद आपल्याला पाहायला मिळेल 2 विकेटच्या मोबदल्यात अपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 4 धावा अपलकावर लागले गेले चला गोरेगाव संघ आपलं होमगार्ड आहे आपण लवकरात लवकर खेळण्याचा प्रयत्न करा तुम्हाला या ग्राउंडचा खडा माहिती असेल परंतु हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळेल आणि एक वाईट चेंडूची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नेक्स्ट मॅच BCC चिंचवली आणि श्री गणेश कासगाव व हा संघ आपल्याला दोन्ही संघ इंडियन ॲक्शन मध्ये पाहायला भेटतील इथून अजून एक चेंडू चांगला आहे ओव्हर समाप्तीचा इशारा फक्त आणि फक्त धावफलकावर धावसंख्या 5 2 गड्याच्या मोबदल्यात जय वागेश्वर वेकरा या संघाच्या ह्या धावा लागत असताना 55 धावांचा पाठलाग करायचा आहे आता येणारे 24 चेंडू आणि 50 धावा या ठिकाणी बनवाव्याच लागतील जर सामना जिंकायचा असेल तर परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर या शब्दाला अजिबात व्हॅल्यू दिली जात नाहीये
56 धावसंख्येचं टार्गेट आहे, विसरून चालणार नाही आहे. 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. चंदू फर्स्ट स्लिपला आपल्याला पाहायला मिळतोय. एक दांडगा अनुभव असलेला हा खेळाडू आहे. निर्धाव चेंडूची सांगता. बॅटच्या टोईंगला चेंडू लागला होता. मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवलं जातं. धावांवर अंकुश लागलाय. फुल स्टॉप, पूर्ण विराम या ठिकाणी लागले गेलाय. फटका चांगला आहे. सरळ रेषेत मध्ये क्षेत्ररक्षक कुणी नाही आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4. ज्योती आणि चौकाराच्या मध्ये आपला पुढे सरकेल 9 धाबा. हा चेंडू इथून मात्र नो आहे पंच सांगत असताना, कारण जी आपण खेळपट्टी आखली गेली त्या खेळपट्टीच्या खूपच बाहेर हा चेंडू डिलिव्हर होत असताना, त्यामुळे हा चेंडू इथून मात्र नो घोषित केला. पंचांच्या भूमिकेत मॅन फ्रॉम कासगाव स्वतः आयोजक म्हटलं तरी हरकत नाही आहे. बाळू कडाळी आणि अशोक शिदला आपण पाहू शकाल. प्रीट कंटिन्यू असेल 9 नंतर. हा चेंडू इथून मात्र वाईट आहे आणि याच्या मदतीने आता धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 11 धाबा. या ओव्हरला सुरुवात चुकीची केली जाते. हा चेंडू इथून आपल्याला पाहायला मिळेल निर्धाव चेंडू. फ्रीचा हा चेंडू होता. मोठा पटका मात्र खेळावा लागेल आणि गरज आहे मोठ्या पटक्यांची, कारण 56 धाबा बनवायच्या आहेत. धावफलकावर धावसंख्या आपण फक्त आणि फक्त 11 पाहतोय. हा चेंडू चांगला हलक्या हाताने टाकीला जातोय. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला जातोय आणि चेंडू जाईल सीमा पार अजून येतोय. ऑफ साईडचा हा फटका होता आणि हा चौकार, आणि चौकार आणि षटकारांची गरज आहे या संघाला. 15 धावा धावफलकावर, अजूनही 41 धावांची नितांत गरज आहे सामना जिंकण्याकरिता, परंतु त्या धावा बनतील कशा यावर मात्र लक्ष करावं लागेल. बॅट्समन दिनेश आणि परेशला मोठे पटके खेळावे लागतील, कारण चेंडू कमी धावसंख्या जास्त आहे, त्या बनवणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू त्याला लॉप केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. विकेट, सिक्सर. अजूनही या ओव्हरचे काय चेंडू शिल्लक. व्हॉट अ स्टॉक, लाजवाब फटका. बॅट्समन आपण पाहतोय त्या ठिकाणी परेशच्या बॅट मधनं विरवला जातोय. तेज तरार बल्ला. विकेट, लगातारचा दुसरा षटकार आणि 27 धाबा धावफलकावर या षटकाराच्या मदतीने. 56 धाबांचा पाठलाग करत असताना थोडीशी महागडी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. तब्बल 22 धाबा खर्च केल्या जात आहेत या ओव्हरमध्ये. संदीपच्या माध्यमातून ओव्हर टू डी. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलं, परंतु चेंडूला जज केलं जाते आणि शेवटच्या मोमेंटला सोडला जातो जेल. एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. एकोणतीस धावा धावफलकावर. अनिला गोलंदाज आहे दुसऱ्या स्पेलमध्ये.
फटका चांगल्या पुढच्या गॅपमध्ये क्षेत्ररक्षक तोच आहे, परंतु आत्ता मात्र चुका नसतील. फलंदाज होईल बाद. अजून एक बॅट्समन दिनेश बॅक टू पॅव्हिलियन. अजून एकही धाव खर्च केली जात नाही. फटका चांगला आहे, आपण चेंडूला फेकून दिला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्यामध्ये स्वतःला झोकून दिलं मैदानात. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा आरामातरित्या कंप्लीट आणि तिसऱ्या धावला मात्र त्या ठिकाणी मात्र परेशने थांबवलं गेलं आहे, कारण परेशला ठाऊक आहे त्याची फलंदाजी चांगली झाली गेली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत मात्र परेश थांबला तर वन हँडेड सामना जिंकवण्याची ताकद मात्र त्याच्या अंगामध्ये आहे, आपल्याला पाहायला मिळेल. 31 धावा दाबलकावर. अजूनही 26 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 25 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळतो. लँड करत असताना पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. येणारे 13 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज आहे. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल BCC चिंचवली आणि श्री गणेश कासगाव ब. हा चेंडू इथं मात्र वाईट आहे. आत्ता समीकरण उरलं असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 13 चेंडू आणि 24 धावा. धावफलकावर धावफलक 32 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतं. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे विजयाकरिता. जे वागेश्वर भेकरे या संघाला इथून मात्र सुकीरला करायचं काय, फक्त आणि फक्त स्ट्राईकला तर परेशला येणं गरजेचं आहे. हा चेंडू चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिले जाते. एक धाव कंप्लीट केली जाते. जवळपास लॉंग स्टॉपला चेंडू अडवला आहे महेंद्रने आणि या 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धाब्याच्या मदतीने दाबलक पुढे सरकेल. दाबलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 34, लॉस ऑफ 3 विकेट. येणारे चेंडू असतील 12 आणि 22 धावसंख्येची गरज आहे. 11 सरेसरेशी खेळ करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. चला पाणी घेऊन जायचं मैदानात लगेचच. येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर 'ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल BCC चिंचवली संघ. या ठिकाणी चिंचवली 4 संघ आहे बहुतेक. सदा नमस्कार करत असताना सामना थांबवायचा आहे 2 मिनिटं पंच. एक मिनिट पंच थांबवायचा आहे थोडा सामना.
बघा तिसऱ्या ओव्हरचा एक चेंडू त्या ठिकाणी मात्र लॉंग स्टॉप रिझनला गेला होता. बघा आयोजकांनी एक निर्णय द्यायचा आहे, तो चेंडू मात्र महेंद्रने पकडला होता. लगभग त्याच्यावर चर्चा चालू आहे. चला कंटिन्यू करायचा आहे सामना. 34 धावा, येणारे 12 चेंडू आणि लागणारी धावसंख्या 22 धावा आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज जगदीश आपण पाहू शकाल. नक्कीच काही इश्यू नाही त्या ठिकाणी. स्वयंसेवक होते नामा. फटका फसला त्या ठिकाणी. स्वतःच्या फलवतूमध्ये चेंडू जज केला जातो आणि फलंदाज होईल बाद. खूप मोठा धक्का या ठिकाणी लागत असताना टीम जय बागेश्वर भेकरे या संघाला परेश बॅक टू द गाव. सहाव्या क्रमांकाचा फलंदाज आहे विजय. 11 चेंडू 22 धावा. फटका चांगला आहे. टॅप केलं जात आहे. ग्राउंड शॉट खेळला जात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू उचलला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कैलासला आपण पाहू शकाल. 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर इथून मात्र विकेट मिळवले जगदीश या गोलंदाजाने. दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव. आता येणारे 10 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे. सुखीरला इथून मात्र मोठा फटका खेळावा लागेल. एक मोठा फटका प्रति ओव्हर मागे खेळणं गरजेचं आहे, कारण 11 धावा या प्रति ओव्हर मागे बनवायच्याच आहेत. हा चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 9 चेंडू 21 धावा. 9-21 धावा 9 चेंडू. चांगली गोलंदाजी जगदीशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच बेसिस चिंचवली आणि कासगाव ब. फटका चांगला आहे की आपण चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी या फटक्याचा क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल विचार केला तर या 4थ्या ओव्हरमध्ये लाजवाब गोलंदाजी. सटीक लाईनची गोलंदाजी. मोठा फटका येणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलं जातं आहे. खूप लांबचा प्रवास करणं या ठिकाणी मात्र संदीपसाठी होता. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट आणि या 2च धावा. या 2 धावेच्या मदतीने आपलं पुढे सर्किल डबल कव्हर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 38 धावा. म्हणजेच येणारे चेंडू असतील 7 आणि लागणारी धावसंख्या 18. इथून चौकार किंवा षटकार या चेंडूवर येणं खूप गरजेचं आहे. एक चौकार किंवा एक षटकार या शेवटच्या चेंडूवर येणं गरजेचं आहे. हा चेंडू पंच सांगत असताना आउटसाइड द ऑफ स्टंपला खूपच मिस करत असताना
वाईट आहे. वाईट चेंडू साहाय्याने धापलक पुढे सर्किल धापलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर 39 धावा. फटका चांगला आहे. ओरपीच चेंडू, जवळपास शतरक्षक कोणीच नाही आहे आणि शेवटच्या मुवमेंटला बॅट्समॅन आपण पाहतोय या ठिकाणी तब्बल विचार केला तर विजयच्या बॅटमधनं येतो या षटकार आणि 45 धावा धावफलकावर लागत असताना इथून मात्र सुकीरसाठी सुवर्ण संधी आहे. कुशिवली गावचे सुपुत्र हँडसम बॉय दिलीप भगत आमच्या जवळील मित्र परिवार, आमच्या गळ्याचा टोका. 3 चेंडू 3 षटकार जर ठोकले तर नक्कीच दिलीप भगत यांच्याकडनं रोख मध्ये तुम्हाला 1000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. येणारे चेंडू असतील या ठिकाणी येणारे 6 चेंडू आणि 11 धावा. पंचेचाळीस धावा आपल्या कवर लागले गेले. चला कैलास आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच आज कुठेतरी नवीन नवीन गोलंदाज पाहायला मिळत आहेत. BCC चिंचवली संघासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला वैभव पाहायला मिळाला. त्यानंतर याही संघात आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कर गोलंदाज संदीप शेंडे. एक लेफ्ट हँड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सुकीर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. येणारे 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चला पंच चेंडू इथून मात्र वाईड आहे. येणारे 6 चेंडू आणि 10 धावा. 46 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज संदीप शेंडेला आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईक सुकीर. कॅच. फलंदाज होईल या ठिकाणी बाद. सुकीर बॅक टू पॅव्हिलियन. मयूर आपण पाहतोय मैदानात जात असताना 7व्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर आत्ता समीकरण आहे. येणारे 5 चेंडू आणि 10 धावा. 5 चेंडू 11 धावा. फटका चांगला आहे. गॅप मध्ये फेकून दिलाय. जवळपास शतरक्षक कोणीच नाहीये. चेंडू इथून मात्र अडवण्यात यश तर आलंय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. तिसरी धाव आणि चुकीचा शतरक्षण आपण पाहतोय. डेड बॉल खेळता का ये कवड्या रे. 5 का बस झाला. बैलाला पाणी पाजा. आता पाणी पाहिजे का.
4 चेंडू आणि 5 धाबा. फटका चांगला आहे, गॅपमध्ये चेंडूला फेकून दिला, चेंडू जज केला जातो आणि इथे मात्र सामना फिनिश आपल्या स्टाईलने. बॅट्समन आपण पाहतोय त्या ठिकाणी विजयच्या माध्यमातून MS धोनीच्या स्टाईलने सामना फिनिश. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याकरिता या ठिकाणी आपण लगेचच यायचं आहे या सामन्याचा. चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच परेश आपण यायचा आहे. 10 चेंडू 22 धावा.